नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी विषय इतिहास प्रकरण 3 भारत आणि युरोपीय वसाहतवाद हे प्रकरण सुरू करणार आहोत। या अगोदरच्या पाटील प्रकरणामध्ये आपण युरोपीय वसाहतवादाचा जगाच्या इतिहासावर झालेल्या परिणामाची थोडक्यात माहिती पाहिली आणि या तिसऱ्या प्रकरणामध्ये भारतावरील युरोपीय वसाहतवादाचा विस्तार कसा झाला व त्याचा परिणाम भारताच्या इतिहासावर काय परिणाम झाला हे पाहणार आहोत। त्याच्यामधले सर्वात अगोदर आलेले वसाहतवादी देश कुठला, तर तो होता पोर्तुगीज। आता आपण पोर्तुगीज या देशाची माहिती पाहणार आहोत। त्याच्यातला पहिला घटक आहे पोर्तुगीजांचा भारतामध्ये प्रवेश। 1498 मध्ये वास्को द गामा हा पोर्तुगीज दर्यावर्दी भारतातील कालिकत किंवा काझिकोड येथे पोहोचला। म्हणजे ऑब्जेक्टिव्ह साठी सुद्धा येऊ शकतं की वास्को द गामा हा कोणत्या देशाचा दर्यावर्दी होता, तर त्याचं उत्तर आहे पोर्तुगाल किंवा पोर्तुगीज किंवा पोर्तुगाल या देशाचा होता। त्याचप्रमाणे हा जो पोर्तुगीज प्रवासी वास्को द गामा हा कोणत्या बंदरामध्ये सुरुवातीला येऊन पोहोचला, तर त्याचं उत्तर आहे कालिकत किंवा काझिकोड या ठिकाणी तो पोहोचला। त्याचप्रमाणे भारतामध्ये येणारा प्रवासी हा वास्को द गामा हा होता। म्हणजे पहिला पोर्तुगीज दर्यावर्दी हा भारतात आलेला वास्को द गामा हा होता। आणि त्याने भारतात आल्यानंतर भारताच्या जवळ आल्यानंतर त्याने अरब आरमाराचा पराभव करून भारताच्या समुद्र किनाऱ्यावर आपलं वर्चस्व स्थापन करण्यास त्यांनी सुरुवात केली। म्हणजे जे काही समुद्र किनाऱ्यावरील जी काही सत्ता होत्या त्या सत्तेचा पराभव केला आणि किनाऱ्यावर आपली सत्ता प्रस्थापित केली। त्याचप्रमाणे हिंदुस्थानातील राज्यामध्ये असणाऱ्या भांडणाचा फायदा घेतला। म्हणजे काय केलं त्यांनी, तर त्या ठिकाणी जे काही सत्ताधीश आहेत त्यांच्यामध्ये भांडणं आहेत, त्या भांडणामध्ये स्वतःचा फायदा करून घेतला। म्हणजे दोघांमध्ये भांडण लावायची, एकाची बाजू घ्यायची आणि दुसऱ्याला लढायला लावायचं आणि अशा प्रकारे एकमेकाची दुसऱ्याची ताकद कमी करायची आणि त्या ठिकाणी त्यांची ताकद कमी झाल्यानंतर त्या ठिकाणी आपला प्रभाव दाखवायचा आणि त्या ठिकाणी आपली सत्ता स्थापन करायची अशी त्यांची भूमिका होती। त्याचप्रमाणे त्याने पश्चिम किनाऱ्यावर आपल्या वसाहती स्थापल्या। पोर्तुगीज सर्वात अगोदर भारतात आले व सर्वात शेवटी परत गेले। त्याचप्रमाणे पोर्तुगीज हे सर्वात अगोदर भारतात आले, हे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह साठी येऊ शकतं। आणि सर्वात शेवटी भारतातून गेलेली वसाहतवादी देश कोणता, सर्वात अगोदर भारतामध्ये आलेला वसाहतवादी देश हा पोर्तुगीज हा सर्वात अगोदर आले आणि सर्वात शेवटी गेले। म्हणजे काय, तर पोर्तुगीज हे टिंब हे सर्वात अगोदर भारतात आले, हे वसाहतवादी देश भारतात आला तर पोर्तुगाल, आणि सर्वात शेवटी गेलेला पण पोर्तुगालच। पुढचा पॉइंट आहे पोर्तुगीजांची युद्धनीती। युद्धनीती कशी होती पोर्तुगीजांची, पोर्तुगीजांनी वसाहतीच्या रक्षणासाठी किल्ले उभारले। म्हणजे युद्धनीती कशी होती की रक्षण आपल्या जी त्यांची सत्ता आहे त्या सत्तेचं रक्षण करण्यासाठी त्यांनी किल्ले उभारण्यास सुरुवात केली आणि त्या किल्ल्याच्या आधारे बाह्य हल्ल्यापासून वसाहतीचं रक्षण करायचं आणि समुद्रमार्गे किल्ल्यांना रसद पुरवायची ही पोर्तुगीजांची युद्धनीती होती। म्हणजे त्या ठिकाणी किल्ला अशा ठिकाणी बांधायचा की समुद्राच्या किनाऱ्यावर बांधायचा आणि किल्ला म्हणजे काय असायचं, तर किल्ला म्हणजे काय, तर त्या किल्ल्यावरून आजूबाजूच्या प्रदेशावर आपल्याला लक्ष ठेवता येतं, त्याचप्रमाणे शत्रूपासून आपलं संरक्षण करता येतं आणि त्यामुळे किल्ल्याचं महत्त्व होतं हे त्यांनी ओळखलं आणि किल्ले बांधले। आणि त्याचप्रमाणे त्यांनी त्या किल्ल्यावरून रक्षण करायचं आणि गरज पडली तर त्या किल्ल्यावरील लोकांना तो किल्ला समुद्राच्या कडेला बांधलेला असायचा त्यांचा, आणि त्यामुळं समुद्रामार्गे म्हणजे त्यांचं आरमार हे प्रबळ होतं आणि त्या माध्यमाद्वारे आरमाराच्या माध्यमाद्वारे त्या किल्ल्याला रसद पुरवायची आणि जे काही शत्रूचं आक्रमण झालेलं आहे ते परतून लावायचं किंवा त्या सत्तेचा पराभव करायचा, अशी पोर्तुगीजांची युद्धनीती होती। म्हणजे अगोदर समुद्राच्या
कडेला किनाऱ्यावर किल्ले बांधायचे आणि त्या किल्ल्याच्या आधारावर वसाहतीचं रक्षण करायचं. त्याचप्रमाणे त्या किल्ल्यातील आपल्या लोकांना मदत समुद्रमार्गे, आरमार प्रभावी असल्यामुळे समुद्रमार्गे मदत करून त्यांची ताकद वाढवायची. त्याचप्रमाणे जे काही आक्रमण झालेलं आहे त्याचा पराभव करायचा किंवा प्रतिकार करायचा. त्याचप्रमाणे त्यांचे आरमार प्रबळ होते. किनाऱ्यावर आरमारी छापा घालून शत्रूचा मुलूक उद्ध्वस्त करत त्या आरमाराचा सामना करणे स्थानिक भारतीयांना शक्य झाले नाही, कारण की त्यांनी भारतातील जी काही सत्ता होत्या त्या सत्तांनी आपल्या जी काही सत्ता होत्या त्यांनी आरमारी जी ताकद आहे त्या आरमारी ताकदीकडे लक्ष दिलं नाही. म्हणजे कुठल्याही छत्रपती शिवाजी महाराज सोडता इतर कोणत्याही सत्तेने स्वतःचं आरमार उभं केलेलं नव्हतं. म्हणजे कारण द्यासाठी सुद्धा प्रश्न येतो की भारतीय सत्ताधीशांना पोर्तुगीजांचा पराभव करता आला नाही किंवा सामना करणं भारतीयांना अशक्य झालं. कारण हे पोर्तुगीज हे समुद्राच्या किनाऱ्याला आपल्या किल्ला बांधतात आणि त्या किल्ल्याच्या माध्यमाद्वारे त्या ठिकाणी आक्रमण केल्यानंतर किल्ल्याच्या द्वारे ते प्रतिकार करत असत. त्याचप्रमाणे त्या किल्ल्याला त्यांचा आरमार प्रभावी असल्यामुळे त्या आरमाराच्या द्वारे त्या ठिकाणी त्या किल्ल्याला रसद पुरवली जात असे आणि जे काही आलेलं आक्रमण आहे ते आक्रमण परतून लावलं जात असे किंवा त्याचा पराभव केला जात असे. आणि त्याचप्रमाणे या भारतातील जी काही सत्ताधीश आहेत त्या सत्ताधीशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वगळता इतर कोणत्याही सत्ताधीशाकडे स्वतःचं आरमार नव्हतं आणि त्यामुळं भारतातील सत्ताधीशांना या पोर्तुगीजांचा सामना करणं शक्य झालं नाही. परत एकदा सांगतो आणखी भारतातील सत्ताधीशांना पोर्तुगीजांशी सामना करणे शक्य झालं नाही किंवा पोर्तुगीजांचा सामना भारतीयांना करणं शक्य झालं नाही, कारण की हे पोर्तुगीज हे त्या ठिकाणी समुद्राच्या बाजूला किल्ले बांधत आणि त्या ठिकाणी आक्रमण केल्यानंतर किल्ल्याच्या मार्फत प्रतिकार करत असत आणि त्याचप्रमाणे त्यांचं आरमार हे प्रभावी असल्यामुळं ते आरमाराच्या माध्यमाद्वारे त्या किल्ल्याला रसद पुरवत असत, प्रतिकार करत असत, मदत करत असत. त्याचप्रमाणे भारतातील सत्ताधीशाने छत्रपती शिवाजी महाराज वगळता कोणत्याही सत्ताधीशाकडे स्वतःचं आरमार नव्हतं, त्यामुळे भारतीय सत्तांना पोर्तुगीजांचा सामना करणं शक्य झालं नाही. पुढचं आहे पोर्तुगीजांचे परवाने किंवा कारताज. हे पोर्तुगीजांचे परवाने म्हणजे जे काही समुद्रातून म्हणजे त्यांचं समुद्रावर हिंदी महासागरावर वर्चस्व होतं आणि त्यामुळे त्या ठिकाणाहून जाताना भारतीय सत्ताधीशांना सुद्धा कारताज घेणं गरजेचं होतं. ह्याच्यावर सुद्धा कारणे द्यासाठी प्रश्न येतो की भारतीय सत्ताधीशांना कारताज घेणं गरजेचं होतं, कारण हिंदी महासागरात वर्चस्व स्थापन केल्यावर भारतीय राजांना हिंदी महासागरातून जर जहाजे पाठवायचे असतील तर पोर्तुगीजांची परवानगी कारताज घ्यावी लागत असत. म्हणजे एक ऑब्जेक्टिव्ह साठी येऊ शकतं की हिंदी महासागरातून जहाजे पाठवायची असतील म्हणजे पोर्तुगीजांच्या वर्चस्वाखाली असताना हिंदी महासागरातील जहाजे पाठवायचे असतील तर पोर्तुगीजांची टिंबटिंब घ्यावी लागत, परवानगी किंवा कारताज. म्हणजे त्याला परवानगीलाच कारताज असं नाव होतं. त्याचप्रमाणे परवान्याशिवाय प्रवास केल्यास पोर्तुगीज जहाज जप्त करत असत किंवा बुडवत असत. म्हणजे त्यांचं आरमार प्रभावी होतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी पोर्तुगीज हे त्या ठिकाणी हिंदी महासागरातून जर त्यांची परवानगी न घेता जर जहाज जात असेल तर त्या ठिकाणी ते जहाज बुडवत असत किंवा जप्त केलं जात असेल. त्यांचं आरमारी सामर्थ्य एवढं होतं की मुघल, आदिलशाही, कुतुबशाही यांनाही कारताज घ्यावे लागत होतं. म्हणजे हे या पोर्तुगीजांचं आरमार प्रभावी होतं आणि त्यामुळं ज्या काही भारतातील मोठ्या सत्ता होत्या मुघल, आदिलशाही, कुतुबशाही यांना सुद्धा त्या ठिकाणी कारताज घ्यावं लागत होतं. आणि त्या कारताजमध्ये तपशील काय असायचा तर या कारताजमध्ये तपशिलामध्ये कारताजच्या दस्तऐवजामध्ये सामान्यतः जहाजाचे नाव, तांडेलाचे नाव, कोठून कोठे जाणार, स्वसंरक्षणासाठी असलेली शस्त्रास्त्रे इत्यादीचा तपशील त्या कारताजमध्ये असायचा. म्हणजे त्या ठिकाणी जे काही परवानगी असायची त्या
परवानगी किंवा जो काही कारताज असेल त्या कारताजमध्ये जे काही काय उल्लेख असायचा तर त्याच्यामध्ये सामान्यतः त्या जहाजाचं नाव काय आहे, त्याचप्रमाणे त्या तांडेलाचं नाव काय आहे, म्हणजे मुख्य ह्याचं काय नाव आहे आणि ते जहाज कोठून कोठे जाणार आहे आणि त्याचप्रमाणे त्या जहाजावर त्या जहाजाचं संरक्षण करण्यासाठी कोणकोणती शस्त्रास्त्रे त्या ठिकाणी आहेत याचा तपशील त्याच्यामध्ये असायचा. म्हणजे त्या ठिकाणी पोर्तुगीज हे समजा एखादं आक्रमण करण्याच्या उद्देशाने जर जहाज जात असेल तर त्या ठिकाणी त्यांना तेवढी शस्त्रास्त्रे, म्हणजे जर व्यापारासाठी जात असेल तर शस्त्रास्त्रे फक्त संरक्षणासाठी, पण आक्रमण करण्यासाठी असेल तर शस्त्रास्त्रे जास्त असायला हवी. त्याच्यामुळे सुद्धा त्यांनी ही दक्षता घेतलेली आपल्याला दिसून येते. पोर्तुगीजांच्या वसाहती, त्याच्यामध्ये पहिलं आपलं हे राहिलं. पोर्तुगीजांनी भारतीयांना सत्ताधीशांना कारताज घेणं गरजेचं होतं, कारण हिंदी महासागरामध्ये पोर्तुगीजांचं वर्चस्व स्थापन झाल्यानंतर पोर्तुगीजांची परवानगी किंवा कारताज हिंदी महासागरातून जाताना जहाजांना पोर्तुगीजांची परवानगी किंवा कारताज घ्यावे लागत होते. कारण जर परवानगी न घेता जर जहाज जात असेल तर त्या ठिकाणी ते जहाज बुडवलं किंवा जप्त केलं जात असे. आणि त्याचप्रमाणे त्यांचं पोर्तुगीजांचं जे आरमार हे प्रभावी होतं आणि त्यामुळं ते घेणं गरजेचं होतं. त्यामुळं भारतीय सत्ताधीशांना सुद्धा त्या ठिकाणी, म्हणजे सत्ताधीश कुठले मोठे जे असतील ते मुघल, आदिलशाही, कुतुबशाही आणि इतर जे काय असतील त्यांना सुद्धा कारताज घ्यावं लागत असायचं. आता पुढचं आहे पोर्तुगीजांच्या वसाहती. पोर्तुगीजांच्या 1608 पर्यंत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर दीव, दमण, चौल, गोवा, होनावर, गंगोळी, बसरूण, मंगलोर, कन्नूर, कोची, कोंडगमल्लूर, कोल्लम येथे वसाहती होत्या. त्याचप्रमाणे पूर्व किनाऱ्यावर नागपट्टिनम, मैलापूर, बंगालमध्ये हुगळी या ठिकाणी वसाहती स्थापन केल्या. हे सुद्धा ऑब्जेक्टिव्हसाठी येऊ शकतं की पूर्व किनाऱ्यावर नागपट्टिनम, मैलापूर, बंगालमध्ये टिंबटिंब या ठिकाणी वसाहती स्थापन केल्या किंवा बंगालमध्ये टिंबटिंब ते वसाहती स्थापन केल्या, हुगळी या ठिकाणी. त्याचप्रमाणे त्याच्या पूर्वेकडील साम्राज्याची राजधानी ही गोवा होती. म्हणजे हे जे पोर्तुगीजांचं साम्राज्य होतं ते साम्राज्य म्हणजे साधारणतः केप ऑफ गुड होप पासून पूर्वेस चीन पर्यंत, म्हणजे आशिया खंडात आणि आफ्रिकेचा काही भाग, या सर्व जे काही साम्राज्य होतं पोर्तुगीजांचं त्या पूर्वेकडील आफ्रिकेतील, आशियातील, म्हणजे त्या भागातील साम्राज्याची राजधानी ही गोवा ही होती. धन्यवाद.